नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की पवित्र पोर्टलद्वारे तुमचे सिलेक्शन कसे होते. 5 महत्त्वाचे मुद्दे घेऊन मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवत आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच पवित्र पोर्टल संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आली असेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पवित्र पोर्टलद्वारे तुमचे सिलेक्शन कसे होते हे 5 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला काहीच अडचण निर्माण होणार नाही. ते 5 महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आपण आता पाहूया. सर्वप्रथम मेरिट, दुसरा क्रमांक प्राधान्यक्रम, तिसरा क्रमांक आहे जागा, चौथा आहे पात्रता आणि पाचवा आहे नियम. या प्रमुख 5 गोष्टींवर तुमची निवड ही ठरलेली असते आणि ती होत असते. सर्वप्रथम आपण बघूयात की तुमचा मेरिट स्कोअर कसा तयार होतो. सर्वप्रथम तुम्ही टेट ही परीक्षा पास झाल्यावरती या परीक्षेतील तुमचे गुण हे महत्त्वाचे असतात. तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आणि त्याचे नियम हे असतात. त्याचप्रमाणे तुमचा प्रवर्ग कॅटेगरी कोणती आहे व त्या आरक्षणाचे ते नियम त्या ठिकाणी धरले जातात. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कोणत्या शाळेसाठी प्राधान्यक्रम भरताय. आता यातले महत्त्वाच्या गोष्टी आपण आता पाहू. जिल्हा, तालुका, शाळा यापैकी तुम्ही कोणती शाळा निवडताय, म्हणजे ज्या शाळेत तुम्हाला नोकरी करायची इच्छा सर्वाधिक असेल ती शाळा तुम्ही वरच्या क्रमांकावरती ठेवायला असायला हवी. म्हणजे आपल्याला नोकरी करायची याच शाळेत नोकरी करायची बा, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, अशा विविध ज्या शाळा आहेत, आपली इच्छा ज्या ठिकाणी सर्वाधिक आहे ती वरच्या क्रमांकावरती तो प्राधान्यक्रम द्यायला हवा. तिसरं आहे जागा, मेरिट, प्राधान्यक्रम यांचा योग्य अभ्यास तुम्हाला असायला हवाच. म्हणजे तुमच्या मेरिट क्रमांकानुसार उपलब्ध पदे तुम्ही पाहायला पाहिजेत. तुमचा प्राधान्यक्रम यादीमधील पात्र आणि शाळेत उपलब्ध असलेल्या जागा या नेमक्या किती आणि कशा आहेत या तुम्हाला माहिती असायला गरजेचं आहे. तिसरं आहे, चौथं आहे उच्च मेरिट असलेल्या उमेदवाराला प्राधान्य. म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वाधिक प्राधान्य कुणाला दिलं जातं तर ज्याचं एखाद्या शाळेमध्ये अनेक उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम दिलेले असतील तर पात्र उमेदवारांचे मेरिटच्या नियमानुसार निवड होत असते. म्हणजे एखादी शाळा विद्यार्थ्यांनी निवडलेली पण तिथे जागेच्या नुसार खूप मुलांनी अर्ज केलेले आहेत, प्राधान्यक्रम दिलेले आहेत, तर तिथे काय होतं, मेरिट लागतं. मेरिट यादीमध्ये सर्वाधिक जास्त टेट परीक्षेत मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्याला असेल आणि त्या विद्यार्थ्याचा तिथे पहिले विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण जर तिथे प्राधान्यक्रम दिला असेल आणि आपल्याला जर मेरिट यादीमध्ये यायचं असेल तर आपल्याला जास्त गुण असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी उच्च मेरिट असलेल्या उमेदवाराला प्राधान्य कसं मिळतं तर एखाद्या शाळेमध्ये अनेक उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम दिलेले असतील तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्या मेरिटच्या नियमानुसार निवड होत असते. सर्वात जास्त गुण ज्या विद्यार्थ्याला आहे त्याला पहिले प्राधान्य दिले जाईल, नंतर क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते. ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहे त्या विद्यार्थ्याचा पहिला विचार तिथं होईल, जास्त प्रेफरन्स तिथे आले असतील तर. अशा रीतीने आज आपण पवित्र पोर्टल अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याची, एखाद्या शिक्षकाची निवड कशी होते, काही महत्त्वाचे मुद्दे होते याची माहिती आजच्या या व्हिडिओच्या मधून पाहिलेलं आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम देण्याची आजची म्हणजे 16 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. इथून पुढे कुठल्याच प्रकारचं मुदतवाढ कधी भेटली तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या संदर्भात व्हिडिओ येईलच. मुदतवाढ भेटली नाही, पुढली प्रोसेस काय असेल हे जर तुम्हाला जाणून घेणे असेल, पुढली प्रोसेस काय नेमकी असेल याची तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, अजून काही नवीन अपडेट आले असेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर मिळून जाईल. तुझं तसं एवढंच.